इस्रायली आणि अमेरिकन लढाऊ विमानांच्या इराणच्या आकाशामध्ये गिरट्या तर अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये सुद्धा इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना दिसले. ब्रिटन सुद्धा अमेरिकेसोबत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची माहिती. अमेरिका आता ब्रिटिश सैन्य तळांचा सुद्धा वापर करणार. ब्रिटिश सैन्य तळांवरून इराणवर हल्ला होण्याची सुद्धा शक्यता. बहरीनमधील अमेरिकेच्या सैन्य तळाचं मोठं नुकसान तर इराणचा मोठा दावा. कुवैतमधील अमेरिकेचं सैन्यस्थळ बंद झाल्याची माहिती. इराणचा इस्रायलवर क्लस्टर बॉम्बनं हल्ला. युद्धामध्ये पहिल्यांदा क्लस्टर बॉम्बचा उपयोग. इस्रायलच्या सैन्याकडून लेबनॉनमधील 51 गावांमधील नागरिकांना घर सोडण्याच्या सूचना. दक्षिण लेबनॉनमधील 51 गावांना इस्रायलच्या सैन्याकडून सूचना. युद्धस्थिती संदर्भात इराणचं संयुक्त राष्ट्रांना पत्र. तातडीनं ठोस पावलं उचलण्याचीही मागणी. अमेरिका इस्रायलनं दहशतवादी हल्ला केला. इराणची प्रतिक्रिया. प्रिन्स पहलवी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी आम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलं. मी इराणच्या नेतृत्वासाठी तयार आहे. प्रिन्स पहलवी यांचं विधान. युरोपातील 3 देश युद्धामध्ये अमेरिकेसोबत. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनचा अमेरिकेला पाठिंबा. इराणवर हल्ला करणार फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनचा दावा. इराण सोबत युद्धामध्ये आम्ही अमेरिकेसोबत ठाम उभे. जेके सुपर सिमेंट बिल्ड स्ट्रॉंग प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनींच्या पत्नीचाही मृत्यू. खामेनींच्या पत्नी मनसुरेह यांचा उपचारादरम्यान मृत्यू. इराणी मीडियाचा दावा. नेत्यानाहूंच्या कार्यालयावर खैबर मिसाईलनं हल्ला. इराणचा दावा तर इस्रायलनं दावा फेटाळला. नेत्यानाहू यांनी कालच देश सोडल्याची माहिती. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या एअरबेसचा वापर. इराणचा दावा. पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागणार. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा इशारा. युद्धादरम्यान ट्रम्प यांची ब्रिटनवर नाराजी. इराणवर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश लष्करी तळ न दिल्यानं नाराजी. पंतप्रधान स्टारमर यांनी 48 तासानंतर परवानगी दिल्याची माहिती. युद्धामध्ये चीन इराणच्या मदतीला. इराणवरील हल्ल्याचा चीनकडून विरोध. इराणवरील हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन. चीनचा अमेरिका आणि इस्रायलवर निशाणा. मध्य पूर्वेतील युद्ध ज्वराचा रशियाला फायदा. रशियन तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी. कच्च्या तेलाच्या किमती 15% वाढ. रशियन शेअर बाजाराचा मोएक्स निर्देशांक तेजीमध्ये. इराणकडून इस्रायलच्या जेरुसलेमसह तेल अवीव शहरामध्ये क्षेपणास्त्र हल्ले. परिसरात भीषण आगीचे लोट. दोन्ही देशात आता आरपारची लढाई सुरू. नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये स्फोटामध्ये 19 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून जखमींची विचारपूस. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. जय पवारांच्या दाव्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालय सतर्क. व्हिडिओची योग्य दखल घेतली जाईल. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. उड्डाणादरम्यान PSR मालक झोपल्याचा व्हिडिओ जय पवारांनी शेअर केला होता. अंजली दमाने यांचे धनंजय मुंडेंवरील आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. मुंडेंवरील कृषी साहित्य खरेदीच्या आरोपामध्ये तथ्य नाही. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. गॅझेटचा GR निघाल्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार. शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो. आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगे आक्रमक. पालघरच्या तारापूर MIDC मध्ये वायू गळती. रासायनिक वायू गळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास. स्थानिकांमध्ये घबराट. बाय कॉटन किंग 100% कॉटन. जेन्युइन प्राइस.